वहिनी तुम्ही बाबांना ऐकायला जाईल हळू थोडी. मला माहितीये सकाळपासून काहीच खाल्लं नाही असतं. जेवून घे. नाही नको वहिनी तुम्ही काही बोलू नकोस ती. बस आणि जेवायला. थँक्यू. पाणी पाणी घे. नाही नाही ते घाई गडबडीत खाल्लं ना त्यामुळे. घास तिखट लागणारच. खरं तर या जेवणात विष घालायला हवं होतं. पण जर ते केलं असतं तर मरण्याआधी होणारा त्रास काय असतो हे कसं कळलं असतं. असंच थोडा थोडा त्रास देत मी या घरातल्या सगळ्यांना संपवणार आहे. आणि मस्त झालंय सगळं. थँक्यू. देवा, आज माझी परीक्षा आहे. पुरुषोत्तम काकांना दिलेलं वचन मला काहीही करून पूर्ण करायचंय. मला बळ दे आणि योग्य तो मार्ग दाखव. ज्योती, अगं एवढ्या सकाळी कुठे निघालीस? ज्योती, ज्योती अगं काय विचारते मी? अगं तुझ्याशी बोलतीये, ऐकून नाही ऐकल्यासारखं काय करतेस? आई बघ, तू असं सांगून जात नाहीस, मग काळजी वाटत राहते. आई, अगं किती काळजी करतेस आणि किती टेन्शन घेणार आहेस? हे बघ, मी तुला अजून एक गोष्ट सांगते. काल सारखं काहीही घडलं तरी पॅनिक व्हायचं नाही, टेन्शन घेऊ नको. तुझा फोन जरी मी नाही उचलला ना तरी मी स्वतःहून तुला फोन करणार. अगं प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. अगं कुठं जातेस ते तरी सांग. आई, तूच सांगतेस ना ग, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत कोणाला काहीही सांगायचं नाही. आणि आता तूच जाताना अडवतेस मला. काम होऊ दे पूर्ण, मग सगळं सांगते. सावकाश जा. हे बघा, मला आज कुठलीही चूक नको आहे. माल व्यवस्थित डिलिव्हर झाला पाहिजे. कालच्या घोळामुळे क्लायंट्स नाराज आहेत. हां हां हां, पुन्हा तीच नको आहे. आणि हो, माल लोड करण्याआधी गाडी नीट चेक करून घ्या. काहीही प्रॉब्लेम आला तर गाडी सरळ बदला. हां, आणि हे सगळं चेक करायला मी तिकडे येतोच आहे. हां ओके, ठीक आहे पोचतोच आहे मी. चल पांडू, चल रे बाबा.
या माणसाची चोरी पुराव्यांसहित पकडायची असेल तर मला काहीही करून या ट्रकमधून जावंच लागणार, आणि तेही या साडीच्या बॉक्समध्ये लपवून. ज्योती, हे करावंच लागेल तुला. करशील तू. हे बघ, मी सांगितलेल्या ठिकाणी माल पोचवायचा, कळलं का? बरं, तुम्ही नाही ना? नाही, मी आज येत नाही तुझ्याबरोबर. काय आहे ना, तो दीप मला कसंही करून पकडण्याच्या मार्गावर असेल, समजलंस? हां, तर आता सर्व काम कसं एक्स्ट्रा काळजी घेऊन करायचं, कळलं? बरं. सल्ला कमाल. अरे माल लोड झाला? दीप साहेब, हो साहेब, झालंय. आज मालाची डिलिव्हरी देण्यासाठी मी स्वतः येणार आहे, ठीक आहे? ओके साहेब. काही गरज नाही आहे त्याची. तुम्हाला किती वेळा सांगितलं बाहेरच्या माणसांना गोडाऊनच्या आसपास फिरकू देऊ नका म्हणून. आधीच गोडाऊनला आग लागल्यामुळे खूप नुकसान झालंय आपलं. आणखीन नुकसान आपण सहन करू शकत नाही. बाहेरच्या माणसांना त्यांची जागा दाखवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, कळलं? संजू, ट्रक लोड झालाय? हो साहेब. पण साहेब, एक विनंती होती. आज मला तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा, पण आज डिलिव्हरी द्यायला जाणार नाही मी. खरे काय झालं? अहो साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे, उगाच माझ्यावर कोणाचा संशय नको. आणि का उगाच विषयाची परीक्षा? पुन्हा तिकडे काहीतरी घोळ झाला तर माझी नोकरी जाईल साहेब, म्हणून बोलता नको साहेब. अरे असं काय होणार नाही. तू का बरं ठीक आहे, तुला एवढी भीती वाटत असेल तर नको जाऊस. हा जर का ट्रक सोबत नाही आला तर त्याला पकडणार कसा? काय करू?